अवतार, कमठ्ठ अवतार म्हणजे कश्यप अवतार, या सर्व अवतारांच्या कथा आपण हळूहळू ऐकणारच आहोत. पण महाराज, या अवतारांमध्ये भगवंतांनी अनेक अवतार घेतले. या अनेक अवतारांमध्ये भगवंताच्या अनेक बाललीला, छोट्या लीला, मोठ्या लीला आहेत. परंतु विशेष जी नटखट लीला होती ती भगवान श्रीकृष्ण लीला होती. पण महाराज, या लीलेमध्ये भगवंतांनी एक असा अवतार घेतला की जो गर्वहरण करणारा होता, तो म्हणजे वामन अवतार. आणि त्या वामन अवतारामध्ये भगवान श्री नारायणाने आपल्या भक्ताचं कल्याण कसं व्हावं म्हणून हे छोटस रूप धारण केलं. भगवान की कृपा से देवताओं की विजय हुई. क्यों? समुद्र मंथन के बाद, समुद्र मंथन से 14 रत्न निकले महाराज, और उन 14 रत्नों में अनेक दिव्य गौ माता, धन्वंतरी स्वामी जो अमृत का कलश लेकर निकले थे. गौ माता निकली, माता लक्ष्मी का उससे उद्गम हुआ, और उसमें एक अवतार है भगवान का, बहुत सुंदर अवतार है महाराज. बलि ने सारा विश्व जीतने के लिए यज्ञ शुरू किए थे. इंद्र का अभिषेक हुआ सिंहासन पर स्वर्ग में. उसके पश्चात अपनी विजय के गर्व में देवता लोग भगवान को भूल गए. लक्ष्य देते ना, अपने हमें जब गर्व होता है ना तो हम भगवान को भूल जाते. जेव्हा आपली गरिबी असते ना माय बापा, जेव्हा खायला घरामध्ये दाना पाणी नसतं ना, तेव्हा भगवंताला दोष देतो आपण. काय, देवाने आमच्यावर एवढं संकटच का आणलं, आम्हीच काय ते अहोभागी होते, आम्हालाच काय ते सौभाग्य प्राप्त. अरे पण मग आपल्या कर्माची फळं कुठे गेली? आपल्या कर्मामध्ये अडकलेलं फळ, आपल्या आयुष्यात झालेल्या कर्माच्या चुका या कुठे पाहिल्या नाही. देवाला दोष का देतो आपण? कारण की विश्वास नाही. मृत्यू हे या जगामध्ये अटळ सत्य आहे महाराज, हे कुणीही जाणून घेत नाही. आणि देवतांना गर्व झाला, भगवान को भूल गए, विषय पारायण हो गए. इधर हारे हुए दैत्य बड़ी सावधानी से अपना बल बढ़ाने लगे. गुरु शुक्राचार्य जी ने साथ साथ भृगुवंशी ब्राह्मणों की सेवा करने लगे, जिससे प्रभावशाली भृगुवंशी अत्यंत प्रसन्न हुए और दैत्यराज बलि से उन्होंने विश्वजीत यज्ञ कराया. यज्ञाचं नाव काय होतं? विश्वजीत यज्ञ. कोणी केला? बलीने. कोणी करवून घेतला? शुक्राचार्यांनी राक्षसांकडून. आणि या यज्ञामध्ये अनेक अनेक अशा जीवांची, भवितांची आहुती देण्यात आली महाराज. आणि दैत्यराज बलि, उनसे इन्होंने विश्वजीत यज्ञ शुरू करवाया. उस यज्ञ में स्वयं अग्निदेव ने प्रकट होकर रथ, घोड़े आदि दिए और अपने आशीर्वाद दिए. शुक्राचार्य जी ने एक दिव्य शंख और प्रहलाद जी ने एक दिव्य माला दी. इसी तरह से सुसज्जित होकर सेना सहित उन्होंने अपने उस यज्ञ मंडप में प्रवेश किया. अपने पुत्र को ऐश्वर्य देखकर वो पिता, अपने पुत्र का ऐश्वर्य देखकर वो पिता जैसे उल्लासित होता है, वैसे शुक्राचार्य उल्लासित हो गए. और उसी प्रकार भगवान प्रकट होने वाले थे. कश्यप जी के उपदेश से उन्होंने पायो व्रत का एक व्रत किया. इसके पदभार से भगवान प्रकट हुए एकदम छोटे से बाल रूप में. भगवान का नाम था वामन भगवान. और भगवान ने वामन रूप लेके बलि के द्वार पे भगवान मांगने गए. क्या मांगने गए? क्या मांगने गए भगवान? तेरे द्वार खड़ा भगवान, तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे जोली, भगत भर दे जोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे झोली, भगत भर दे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान, भगत भर दे जोली, भगत भर दे जोली.
भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी। तेरी द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी। डोलती है धरती सारी, डोला जगत है सारा। डोलती है धरती सारी, डोला गगन है सारा। भीख मांगने आया तेरे घर, जगत का पालनहारा रे। तू आज मिटा दे अमर तू कर ले रायदा, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी। तेरी द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी। महाराज, भगवंत सुद्धा आपल्या दारी दान मागण्यासाठी येतात, पण आपण काय करतो? घरात कोण नाही, चल निघ पुढे. हे आपले विषय आहेत. कारण कलियुगामध्ये सकाळी सकाळी आधी वासुदेव यायचे महाराज. आम्ही म्हणजे मी प्रत्येक कथेत ते भजन घ्यायचो अगोदर, पण यावेळेस त्या भजनासाठी तो कलावंत आपल्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे मग ते नाही घेतलं. कारण लॉकडाऊन सारख्या महाभीषण काळामध्ये अनेक कलावंत आमच्यासारखे महाराज मंडळी सुद्धा घरी होते. परिस्थिती एवढी दयनीय होती महाराज, शोकांतिका आहे की मी आधीच बोललो, जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कोणी कदर करत नाही. मेल्यानंतर सगळे म्हणतात चांगला होता, राहिला पाहिजे होता. आज त्या कलावंताची आठवण झाली तर महाराज, वसुदेव एक सुंदर रूप तो सादर करायचा झाकीच्या रूपामध्ये. पण या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली, आंधळे आई वडील होते, कला दाखवून आपली पोट भरायचा. त्या परिस्थितीत कार्यक्रम नाही, मायबाप भुकेले राहायचे. मला पॉलिटिकल लोकांविषयी चर्चा करायला आवडत नाही, मी करतही नाही, परंतु एक छोटस गिफ्ट द्यायचं आणि 50 जणांनी मिळून फोटो काढायचे, हे पॉलिटिकल लोकांचे काम. त्यामुळे आज तो कलावंत नाहीये, त्याने त्या काळामध्ये आत्महत्या केली. आज ते मायबाप कोणाकडे पाहतील? आज ते भीक मागून खात आहे नागपूर सारख्या शहरामध्ये, पण कुणी कुणाच्या मदतीला नसतं महाराज. आणि असो तो विषय, पण आला सहज म्हणून. आधी दान मागण्यासाठी वासुदेव दारी यायचा, पण आता वासुदेव येत नाही, कारण की त्यांना माहिती आहे की आता दान कोणी देतच नाही. आता शिव्या देतात लोक. घरात काही नाहीये, पुढे निघून जा. खरंच घरात काही नाही राहत, कारण की सकाळी सकाळी लक्ष्मीच्या तोंडामध्ये हा लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा निवास असतो. घरची लक्ष्मी सौभाग्यवती जर दारी आलेल्या देवाला, वसुदेवाला दान धर्म करण्यासाठी सांगत असेल की घरात काहीच नाही, तर घरात काही राहील का? विचार करा, राहील का? बोलत चला.
नंदी बोल पाऊस पडी का? हा पडी का? नाही पडी रे बो, पुढे जाय. माय बाप बोलत चला. पडेल का? आयुष्यामध्ये घटना घडणाऱ्या घडत राहतील. पैसे 1 रुपयाने महाराज जर खायला खरंच घरात 1 रुपया राहत नाही का? कारण की वाचा वाक सिद्धी आहे. सकाळी सकाळी सरस्वती माता आपल्या जिभावरती बसलेली असते. जे पाहिजे करून बघा. सकाळी सकाळी ज्या गोष्टी ज्या प्रतिमा आठवण असतील ना त्या करून बघा. महाराज 24 अवतार झाले. 24 अवतारांमध्ये असे अनेक अवतार निघाले. महाराज समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनाची ही कथा फार सुंदर आहे. समुद्र मंथनामध्ये हलाहल नावाचं विष निघालं. समुद्र मंथनात ते विष निघाल्यानंतर त्या विषामुळे अगदी त्याची जी ज्वाला होती ती तीव्र होती आणि त्या ज्वालेमुळे सर्वीकडे हाहाकार माजला. ते विष घेणार तरी कोण म्हणून भगवान शिव यांना बोलवण्यात आलं. आता मी किती रत्न सांगतोय ते लक्षात ठेवा. 14 रत्न. द्वितीय रत्न आहे घोडा. उच्च श्रवा नावाचा घोडा निघाला. तदनंतर ऐरावत हाती निघाला. कौस्तुभ मणी निघाला. कामधेनु गौ माता निघाली. कल्पवृक्ष निघालं. आई देवी लक्ष्मी निघाली. अप्सरा रंभा हिचही प्रागट्य त्या समुद्र मंथनातून झालं. पारिजात नावाचं जे वृक्ष आहे त्या वृक्षाचाही जन्म त्या समुद्र मंथनातून झाला. साधारण समजू नका पारिजातकच्या वृक्षाला, त्याला हरिशृंगार म्हटलं जातं. आपल्या देशाचे प्रधानमंत्री, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, ज्यांच्यामुळे आज आपल्या सर्वांना एक आनंदमयी गोष्ट आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी 450 वर्ष ज्या तंबू मध्ये राहून वाट पाहिली, आज ते प्रभू श्री रामचंद्र त्या महलात बसणारे. त्या प्रभूंची विनवणी आज कुठेतरी फळाला आली. आता तुम्ही म्हणाल विनवणी प्रभूंची? हा महाराज, त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माकडं नव्हती, पण माकडं तयार केली. कशी? मास्क लावून. लॉकडाऊनच्या काळामध्येच उद्घाटन झालं की नाही? हो की नाही? सगळ्यांनी मास्क लावलं. लाल तोंड नव्हती, पण प्रत्येकाचं तोंड मात्र विचित्र आणि वेगळ्या पद्धतीचं. त्या अशा लॉकडाऊन मध्ये सगळी माकडं तयार झाली. आताचीच घटना आहे ना, 2-2.5 वर्षापूर्वीची. मग भगवंत त्या मंदिरामध्ये आज विराजमान होणार आहेत आणि ते विराजमान होणारे त्यांच्या शृंगारासाठी हे पारिजातकाचं वृक्ष भगवंताच्या समोर लावण्यात आलेलं आहे. एवढं श्रेष्ठ पारिजातकाचं वृक्ष आहे. मग फक्त पारिजातकच श्रेष्ठ आहे का? नाही, तर ह्या जगामध्ये सर्वोत्तम सर्व वृक्ष जे आहेत ती श्रेष्ठ मानल्या गेलेली आहेत. त्यानंतर वारुणी देवीचा जन्म झाला. वारुणी देवी म्हणजे मदिरा, जी राक्षसांना देण्यात आली. मदिरा कोण पित? दारू कोण पित? आणि दारू पिल्यानंतर तो माणूस कसा होतो? आम्हाला पण काहीतरी काही भेटतात बरं का. आम्हालाही भेटतात काही रस्त्यावर, बस स्टँडवर, गल्लीत आलीत, सगळीकडे भेटतात. तो माणूस आहे ना दारू पिलेला, पहिले वाहक बनतो महाराज. आमदार, खासदार, डीएसपी, डीवायएसपी, एसपी कुणालाच घाबरत नाही. दारू पिलेला माणूस, त्याच्या अंगात एकदम ताकद आलेली असते आणि तो आहे ना पहिले वाहक बनतो. आणि वाहक बनल्यानंतर आहे ना तो मिठ्ठू बनतो. तो मिठ्ठू सारखं बोलायला लागतो, पण गोड नाही बोलत, लय घाण बोलतो. तो नेहमी मिठ्ठू सारखं बोलतो दारू पिल्यानंतर, पण लय घाण बोलतो. आणि नंतर आहे ना तो वाहक मिठ्ठू बनतो. मिठ्ठू बनल्यानंतर डुक्कर बनतो. का? कारण की तो गटारीत लोळतो. ही मदिरा ह्या राक्षसांसाठी बनवलेली. आता इथं कुणी असेल असं तर वाटत नाही, तुम्हाला नाही बोलते, जे दुसरीकडचे असतील त्यांचा विषय. अशी ही मदिरा राक्षसांसाठी निर्माण झाली. तदनंतर शंख निघाला आणि महाराज तदनंतर चंद्रमा, धन्वंतरी देव निघाले आणि सर्वात शेवटी जे निघालं ते म्हणजे अमृत. आणि या अमृताच्या कलशाला देव आणि दैत्यांमध्ये वाटून घेण्यासाठी भगवंतानी एक रूप घेतलं. ते रूप म्हणजे मोहिनी रूप. आणि ते मोहिनी रूप भगवंतानी का घेतलं? तर या देव आणि दैत्यांमध्ये त्या रूपाचं गुणगान व्हावं म्हणून नाही, तर ते अमृत योग्य पद्धतीने वाटल्या जावं म्हणून. अशी ही 14 रत्न निघाली आणि ते अमृत. आणि महाराज ही मोहिनी अवतार, भगवान श्री विष्णूंचा हा जो मोहिनी अवतार आहे, हा
मोहिनी अवतार भगवंतांनी अमृत वाटण्यासाठी देवाने दैत्यामध्ये घेतला. वर या वर. मत्स्य बने फिर कच्छप बन के किया पाप संहार। अब नारी के रूप में प्रगटे जग के पालनहार। देखो आज लियो हरि रूप मोहनिया, आज लियो हरि रूप मोहनिया, जो इस जग को नाच नचाए, जो इस जग को नाच नचाए। देखो उस नटवर ने बांधी पैंजनिया, जनक जनन झुमक छनन, जनक जनन झुमक छनन। देखो आज लियो हरि रूप मोहनिया। निसा निसा रे सारे पग मरे सा निसा रे धा नि प म ग म नि द प नि सा रे पग मरे सा निसा रे मरे सा निसा रे मरे सा निसा।
छलियों को छलने को मोहक रमणी बनते, गदयों को व्याकुल कर मदमाते नैनन से नैन बाण मारत है, आज चक्र को तज के देखो विश्व सजन भय, आज सजनिया विश्व सजन भय, आज सजनिया जो इस जग को नाच नचाए, जो इस जग को नाच नचाए, देखो उस नटवर ने बांधी पैंजनिया। प्रेमातुर दानव दल भ्रम की लट में उलझे, वश में कर दैत्यों को मन ही मन प्रभु हर्षे, यौवन की ज्वाला है चितवन की हाला है, हर मन मत वाला है कुछ होने वाला है, देखो सबको छकावत माया हिरनिया, सबको छकावत माया हिरनिया, जो इस जग को नाच नचाए, जो इस जग को नाच नचाए, देखो उस नटवर ने बांधी पैंजनिया, आज लियो हरि रूप मोहनिया, आज लियो हरि रूप मोहनिया। सुंदर, अति सुंदर। महाराज, इसी प्रकार भगवान मोहिनी अवतार लेके दैत्य और दानव इनमें जो अमृत के लिए युद्ध हो रहा था उसके लिए उन्होंने ये सुंदर रूप धारण किया। सच में मैं आप सभी मोहित हो गए, ऐसा ही लग रहा है। इनके लिए जोरदार तालियां बजाइए। आवाज कम आ रहा है, और जोर से। श्री राधे। महाराज, ये है हमारे 14 रत्नों में से एक रत्न और 24 अवतारों की कथाओं में से एक कथा वामन अवतार की हुई। इसके पश्चात भगवान ने मोहिनी रूप धारण किया। महाराज, हम अनेक प्रकार से उनको छलते हैं, किसको? भगवान को, लेकिन ये कभी नहीं जानते कि हमारे अंतरात्मा में क्या छुपा हुआ है। एक बार की बात है, एक बार एक भक्त भगवान के जो प्रिय भक्त थे उन्होंने एक बार एक कृष्ण भक्त उनके घर स्वयं भगवान पधारे। भक्त से कृष्ण ने पूछा, ये घर किसका है? तो भक्त बोला कि प्रभु आपका है। ये गाड़ी किसकी है? प्रभु आपकी है। फिर कृष्ण ने हर एक वस्तु के बारे में पूछा। भक्त का यही उत्तर मिलता कि ये भी आपका है, वो भी आपका है, सब आपका है। यहां तक कि घर के सभी सदस्य के लिए भी पूछा भक्त की, फिर भी वही जवाब आया कि ये सब भी आपके हैं।
तो पूछा तेरे शरीर में जो प्राण है या तेरा शरीर है वो किसका है, पहले बता। भक्त बोला आपका है। फिर घर के पूजा स्थान पर जाकर प्रभु ने अपनी तस्वीर की ओर इशारा करते हुए पूछते कि ये किसकी है। तो भक्त के आंखों में आंसू आए और बोला सिर्फ ये ही मेरे हैं। क्या बोला? जो भक्त था ना, एक ही शब्द बोला, घर बार धन दौलत ऐश्वर्य आराम संपन्न संपत्ति बेटा बेटी माँ बाप भाई बहन सगे अड़ोस पड़ोस जितनों को पूछा सब बताया कि ये सब आपका है। और जब भगवान घर के देवालय में गए तो पूछा कि ये तस्वीर किसकी है बताना। प्रभु से निवेदन किया, प्रभु बस ये जो तस्वीर है ना ये मेरी है, ये किसी को मैं दे नहीं सकता। ये जो तस्वीर भी आपकी है लेकिन ये मेरी है, ये मेरे है, ये बाकी सब आपका है भगवान। तन भी तेरा मन भी तेरा, तेरा पिंड और प्राण, प्रभु सब कुछ है तेरा, बस तू एक ही है मेरा। ये भावना होनी चाहिए, तभी हमारे अंदर और बाहर दोनों का ही मिलन हो सकता है। खूप साधू संत आपल्यामध्ये होऊन गेलेत महाराज। नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला ग्रासावया। काळ प्रत्येकाच्या जवळ आहे महाराज, पण आपण आपण ओळखतच नाही, कारण की आपल्याला वेळ लागलेला आहे ते म्हणजे भावनेचं। एक सुंदर भजन आहे, राधे। मान का कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना हो, मान मेरा कहना तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। महाराज, मात पिता तेरा कुटुंब कबीला, मात पिता तेरा कुटुंब कबीला, विपदा पड़े पर कोई ना किसी का, विपदा पड़े पर कोई ना किसी का। एक दिन हंसा अकेला उड़ जाएगा। क्या जय कहते हो हैं? एक दिन हंसा अकेला उड़ जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा।
बेटा बेटा क्या करता है, बेटा बेटा क्या करता है, ओ बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन पड़ोसी बन जाएगा, एक दिन पड़ोसी बन जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, ओ मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। हरि बोल। बेटी बेटी क्या करता है, ओ बेटी बेटी क्या करता है, बेटी बेटी क्या करता है, ओ बेटी बेटी क्या करता है, तेरी एक दिन जमाई ले जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, तेरी एक कमाई लेके जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। पड़ोसी पड़ोसी क्या करता है, ओ पड़ोसी पड़ोसी क्या करता है, क्या कहते हैं, पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी पड़ोसी क्या करता है, पड़ोसी